आपली बातमीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आज बातमीची सुरुवात महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरजी यांना आपली बातमीच्या माध्यमातून महापरिनिर्वाण दिन निमित्त भावपूर्ण आदरांजली। शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा हा समाजोन्नतीचा मूलमंत्र देणारे, अस्पृश्यतेच्या विळख्यातून शोषितांना मुक्त करणारे, संविधानाच्या माध्यमातून भारताला स्वातंत्र्य, समता व बंधुत्वाची शिकवण देणारे, मी प्रथमतः व अंतिमतः भारतीय आहे असे म्हणत राष्ट्रीय एकात्मतेचे बीजारोपण करणारे, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनी भावपूर्ण आदरांजली। आज पुन्हा एकदा तो आनंदाचा क्षण पाहूया जेव्हा माननीय देवेंद्र फडणवीसजी यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली। मी देवेंद्र सरिता गंगाधरराव फडणवीस ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले अशा भारताच्या संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगेन। मी भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन। मी महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक व सचल विवेक बुद्धीने पार पाडेन आणि संविधान व कायदा यानुसार सर्व परेच्या लोकांना मी निर्भयपणे व निपक्षपातीपणे तसेच कोणाच्याही विषयी ममत्व भाव किंवा आकस न बाळगता न्याय वागणूक देईन। मी देवेंद्र सरिता गंगाधरराव फडणवीस ईश्वर साक्ष शपथ घेतो की महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री म्हणून माझ्या विचारार्थ आणली जाईल किंवा मला ज्ञात होईल अशी कोणतीही बाब असा मुख्यमंत्री म्हणून माझी कामे यथायोग्य पार पाडण्यासाठी आवश्यक असेल ते खेरीज करून एरवी मी कोणत्याही व्यक्तीला किंवा व्यक्तींना प्रत्यक्षपणे व अप्रत्यक्षपणे कळवणार नाही किंवा त्यांच्याकडे उघड करणार नाही। आता एक नजर दिल्ली येथे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी यांनी महापरिनिर्वाण दिन निमित्त आदरणीय डॉक्टर बाबासाहेब भीमराव आंबेडकर यांना आदरांजली अर्पण केली। महाराष्ट्राचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीसजी यांनी देखील महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरजी यांना महापरिनिर्वाण दिन निमित्त चैत्यभूमी दादर येथे विनम्र आदरांजली वाहिली। महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री म्हणून माननीय देवेंद्र फडणवीसजी, उपमुख्यमंत्री म्हणून माननीय एकनाथ शिंदेजी आणि उपमुख्यमंत्री म्हणून माननीय अजित पवारजी यांनी शपथ घेतली। यांचे अभिवादन करत माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी त्यांच्या सोशल मीडिया हँडलवरून एक अभिनंदनाची पोस्ट केली आहे, ज्यात त्यांनी नमूद केलं की ही खूपच उत्तम आणि अनुभवी टीम आहे आणि या टीमच्या मेहनतीमुळेच महायुतीचा प्रचंड बहुमतानं विजय झाला आहे आणि हीच टीम महाराष्ट्राच्या जनतेच्या भल्यासाठी काम करण्यास कटिबद्ध आहे। आम्ही सुद्धा सेंटरहून काहीही मदत लागली तर ती करूया। सर्वसमावेशक हिंदुत्व काय असतं ते माननीय मोदीजींनी कृतीनं सर्वांना दाखवून दिलं आहे। आमच्या पक्षात अनेकांकडे नेतृत्वाचे गुण आहेत। आपली संस्कृती परंपरा याचा अभिमान असलाच पाहिजे। मुख्यमंत्री झाल्यावर माननीय देवेंद्र फडणवीसजी यांनी एबीपीला दिलेल्या पहिल्या मुलाखतीत सांगितलं, दोनों को आरएसएस का बहुत साथ है। क्या ये समझा जाए कि आप जैसे नेता ही भारतीय जनता पार्टी के अब भविष्य हैं? पहली बात तो मैं ये कहना चाहता हूँ कि हिंदुत्व को पोस्टर बॉय की आवश्यकता नहीं है और हिंदुत्व के मेरा सवाल वो नहीं था। मैं आपके सवाल पे आ रहा हूँ। हिंदुत्व के सबसे बड़े पुरोधा या जिन्होंने कृति से, अपनी कृति से हिंदुत्व क्या है, इंक्लूसिव हिंदुत्व क्या है, ये अगर किसी ने दिखाया तो प्रधानमंत्री मोदी जी ने दिखाया जी। जो भारत की राजनीति में नेताओं को मंदिर जाने में भी अपराध बोध होता था,
उनको लगता था कि अक़लियतों के, माइनॉरिटीज़ के हमको वोट नहीं मिलेंगे, इसलिए मंदिर भी जाने से डरते थे। मुझे ऐसा लगता है कि एक अपनी संस्कृति, अपनी परंपरा, इसका अभिमान हो, इस प्रकार की परिस्थिति हमारे देश में मोदी जी ने तैयार की है। जहाँ तक भारतीय जनता पार्टी का सवाल है, मैं ऐसा मानता हूँ निश्चित रूप से योगी जी का एक बड़ा योगदान उत्तर प्रदेश में रहा है। हमारे कई बड़े बड़े नेता हैं कि जिनका योगदान है। भारतीय जनता पार्टी में एक लंबी लिस्ट है। हिंदुत्व आणि विकास एकाच नाण्याचे दोन बाजू आहेत। आमचं हिंदुत्व व्यापक आहे। हिंदुत्वाला संकुचित विचारानं बघू नका। एबीपी या वृत्तवाहिनीला दिलेल्या एका मुलाखतीत मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं, एक ही सिक्के के दो पहलू है। ये नहीं है। बिल्कुल है। देखिए, आप लोगों का प्रॉब्लम ही ये है कि आप इसको आइसोलेट करते हैं, ठीक है, और हिंदुत्व को समझने की गलती करते हैं। आप लोग हिंदुत्व को एक पूजा पद्धति के रूप में देख रहे हैं। हिंदुत्व एक पूजा पद्धति नहीं है, ये वे ऑफ लाइफ है। हिंदुत्व में एक्सक्लूजन नहीं है, हिंदुत्व इंक्लूसिव है। इसलिए हम हिंदुत्व ही कहेंगे, पर हमारे हिंदुत्व में सभी को जगह है। किसी की पूजा पद्धति अलग हो सकती है। तुमची, आमची, भाजपा सर्वांची। तर तुम्ही भाजपाचे सक्रिय सदस्य झालात का? जर नाही तर आजच 8800002024 या क्रमांकावर मिस कॉल द्या आणि भाजपा परिवाराचे सदस्य व्हा। नंबर पुन्हा एकदा ऐकून घ्या, 8800002024 या नंबरवर मिस कॉल द्या आणि देशाच्या विकासात सहभागी व्हा। आजच्या बातम्यांमध्ये इथेच घेऊया विराम। उद्या पुन्हा भेटूया नव्या बातम्यांसह। पाहत राहा आपली बातमी, आपल्या पक्षाची बातमी। धन्यवाद।